हॅलो, श्री स्वामी समर्थ मंडळी. तर आता आमची तयारी चालू आहे आणि आता इथून आम्ही डायरेक्ट ओंकारेश्वरला जाणार आहोत. या आता बोल. हॅलो गाईज. ही गुफा दाखवल्या दोन. पाहू काय चाललंय ना. दोन गुफा तुम्हाला याच्यात दिसते. कंगवा तुटला डायरेक्ट. पाहू केस आहे का काय आहे? हा, डायरेक्ट कंगवा तोडला. काय झाला बिट्टू? बिट्टू स्टार्टिंगला करायला पाहिजे. दाखवतात लाल कलरची बांगडी अटकली केसांना. तर आता आम्ही निघालो जायला ओंकारेश्वरला. गर्दीच असणार आहे नो डाऊट. हा, बोट मध्ये जाणार होत आम्ही. बिट्टू झोपला आमचा. बिट्टूला आम्ही सिंपलच ठेवलाय कपडे बिपड्यांच्यात पण, कारण गरमीच्या मुलं तो जाम चिडचिड करतो. ए रिनीत, कसली मज्जा. मामा चहा मागायला आलाय का? काय चहा मागायला आलाय. वारा बघा किती. आम्ही थांबलोत नाश्ता करायला. चालायला काय होतं काल तुला? रिनीत तू काय घेतले? हा? पावभाजी. हे बघा काय बोलतो. आता झाला आमचा नाश्ता करून. जामे शक्कर ज्यादा है, खड़ी शक्कर डाला है, खड़ी शक्कर. काय जामे खड़ी शक्कर ज्यादा डाला है. त्याच्या बरोबर नाही बनत. आता आम्ही चाललोत ओंकारेश्वरला. आणि धीरज भाऊ आधी कालच ओंकारेश्वरला गेले, तर त्यांचा मला फोन आलेला. त्यांनी सांगितलंय का ओंकारेश्वरला जाम गर्दी आहे म्हणून. तर बघू, आम्ही तिथे बाहेरूनच दर्शन घेऊ आणि ममलेश्वरला जाऊ आणि तिथून मग नंतर महेश्वरला जाऊ. पण आता सध्या तरी घाटात आम्हाला ट्रॅफिक लागली थोडीशी, जास्त नाही, थोडीशी. हात काढ इथून. यो बिट्टू, ए बिट्टू, बिट्टू बघ आले ए बिट्टूला. कशा पण गाड्या काढताना. त्यांना काय अक्कल आहे? काय नाही ऐकले ना ते उलटी तर उलटीच व्हायला लागले. ते 12 वाजता बघा दादा. नर्मदा नदी. मस्त वाटलं. हो. हा, गाड्या पण उतरतात, गाड्या पण धुवून होईल. हा? नाही हो. तर आता आम्ही आलो ओंकारेश्वरला आणि इथे थांबलोत लिंबू पाणी प्यायला. जाम ऊन आहे, जाम बाप्पा. आणि गर्दी पण एवढी आहे का आम्ही पण बहुतेक दर्शन नाही येणार, बाहेरूनच हे करणार आहोत. आता ही ओंकारेश्वरची गर्दी आणि गरमी दोन्ही एकसारखीच आहे. काय भाऊ? आपल्याला त्रास एवढा आहे. हो ना. शिवलिंग बघा कसलं मोठे मोठे. इकडे पण सगळंच पाणी आटलं आहे. थोडासा फक्त हे आहे. या आता चाललो तर आम्ही बोटीत. आणि मंदिरात गर्दी असल्यामुळे आम्ही तिकडे अजिबात जाणार नाही आहोत. ममलेश्वरला पण नाही जाणार आहोत. डायरेक्ट आम्ही फक्त बोटीमध्ये थोडीशी सवारी करणार आहोत आणि तिथून डायरेक्ट मग महेश्वरला जाणार आहोत. गर्दीच एवढी आहे का जाणार तरी काय. थँक्यू. तुझी चप्पल सेपरेट कर. हा, माझ्या चपलीला थोडा ये. अरे काय केला बघ. लागला का? लागला का? ए जॅकेट घाला. ओ
सगळे एक साईडला ना काय नाही. कशी आली आता आमची सगळ्यांची फाटलेली बाबा. माझी तर अशी झाली डेंजर. पाहू किती वेळ गेली ती डेंजर. जॅकेट नाही घातलं तर माराची वारी येईल. सगळी आर्मी मध्ये ही बघा, सगळी आर्मीत. पाऊला फक्त पोलिसांच्यात टाकली, बाकी सगळी आम्ही आर्मी मध्ये. पिऊ तिला पकडो पिऊ. ते बघ रंगा तिरंगा बघ. यहाँ पे ये आ रहे हो ये कावेरी नदी है। कहाँ से आते हो? ये कैसे करते हो? हाँ। ये नदी कहाँ से? ये कावेरी नदी यहाँ से आते हैं, यहाँ से आते हैं। ये नदी इधर जाती है, इधर जाती है। और उल्टा कौन सा नदी है? माझ्या नाही आई आला आता. काही फायदा नाही. आम्ही बोटीत बसलो पण एक एन्जॉयमेंट म्हणून बसलो. आल्यासारखं काहीतरी बघू दे. तिथून तर तिथून दर्शन तेवढा तर तेवढा हे केला, पण काही फायदा नाही. काही म्हणजे काही. एवढा स्कॅम करतात ना. वरती एक पैसे सांगतात वेगळे, इकडे बोटीजवळ आल्यावर सांगतात पैसे वेगळे. काही ना सांगतात 150 पर पर्सन, 250 पर पर्सन. काय फायदा नाही, काहीच दाखवत नाही. 250 रुपये देऊन पण तिथे तेवढंच पॉईंट दाखवतात आणि 150 रुपये 100 रुपये देऊन पण तेवढंच पॉईंट दाखवतात. त्याच्यामुळे असं त्यांचं स्कॅम चालू आहेत. अरे वा वा वा. पोयम बोलून दाखव चल. मी हारलो होतो. ABCD नाही, दुसरी लेटेस्ट वाली कुठली तरी बोल. नको ती दुसरी बोल, जुनी नको बोल, नवीन बोल. एक होता लेकीने बनवले. लाडू झाले घट्ट. लठ्ठ. रस्ता बघा कसा आहे चढायला. रस्ता बघा कसा आहे चढायला.
भरपूर अशी दुकानं आहेत. प्रत्येक दुकानात भारी भारी साड्या आहेत. नाही इथून येतात लोक. हो अरे मी घे. नाही ते हा बघा कसा किती जुना घर आहे आणि किती मस्त रचना आहे. आता आम्ही चाललोत घाटावर. अहिल्याबाई होलकर यांचा राजवाडा आहे तिथं, पण तो 6 वाजता बंद होतोय. त्याच्यामुळं आम्हाला काय तिथं जाता नाही आला. पण आम्ही आता इथे आलोत घाटावर. ओ माय गॉड, वर्थ इट, वर्थ इट. इकडे डॉल्फिन भेटतंय, म्हणजे इकडे डॉल्फिन दिसतंय. मस्तच. मिनी काशी ना, मिनी काशी. व्ह्यू बघा किती भारी वाटतंय. वाव, खाली बघा किती मस्त आहे. तिकडं पण आरती वगैरे होतंय वाटतं. तिकडून रस्ता आहे, तिथून आपण नाही बंद केलं तर त्याच्या त्या बाजूशी. स्वच्छ पिच्छ तर म्हणजे ठीक आहे, अशी एकदम पण म्हणजे अशी आहे नाही बघा ना. हा एकच नंबर. दुसरा कुठं जाऊन टाइमपास करण्यापेक्षा एकदा इकडे या आणि इकडचा व्ह्यू बघा. इकडचा जो व्ह्यू आहे ना मस्त. फक्त 50 रुपये पार्किंगचे देऊन एवढ्या भारी व्ह्यू एन्जॉय करू शकता. पण तुम्ही तिकडं, आपण तिकडं जास्त पैसे देऊन काही फायदा नाही. 50 रुपयात एवढा मस्त, दुसरा कसलाच शुल्क नाही. साडेसात वाजता पण आरती इथं चालू होतंय ना. मस्त. इथं आम्ही जाम एन्जॉय केलं, जाम म्हणजे जाम मस्त. आणि पब्लिक पण इथं भरपूर आहे. वाटला नव्हता इथं एवढी पब्लिक असेल, पण भरपूर पब्लिक आहे आणि मस्त वर्थ इट आहे. मस्त, खरंच मस्त.
का ए कसा वाटला सगळ्यांना शो मस्त एक नंबर